गुड मॉर्निंग सर्वांना. चला आज बनवूया कांद्याची पात. खूप सिंपल रेसिपी आहे. फक्त त्याच्यासाठी लागते हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचं कूट. आणि महत्त्वाचं म्हणजे कांद्याची पात. कांद्याची पात आपण छान कट करून घ्यायची. ती छान 2 पाण्याने वॉश करून घ्यायची, कारण कांद्याच्या पातेमध्ये मातीचे कण असतात, त्यामुळं वॉश करून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. छान 2 पाण्याने वॉश केल्यानंतर एक कढई घ्यायची. कढईमध्ये 1 चमचा तेल टाकायचं. त्याच्यामध्ये कट करून घेतलेली मिरची टाकायची. मिरची छान फ्राय झाली की त्याच्यामध्ये टाकायची आपल्याला वॉश करून घेतलेली कांद्याची पात. ती छान मिक्स करून घ्यायची मिरचीसोबत आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि पुन्हा ही कांद्याची पात आपल्याला छान मिक्स करून घ्यायची. नंतर ह्या स्टेजला ना त्याच्यामध्ये आपण ना 2 ते 3 चमचे, 2 किंवा 3 चमचे जसं तुम्हाला आवडत असेल शेंगदाण्याचं कूट त्या पद्धतीने टाका. 2-3 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं, छान मिक्स करायचं आणि ताट ठेवून त्याला एक छान 2 मिनटं वाफ काढून घ्यायची. ओके. तर साईड बाय साईड मी चपात्याही बनवणार आहे, कारण मी टिफिन बनवत आहे आणि निधीला स्कूलला जायला वेळ होईल, म्हणून मी साईड बाय साईड चपातीही बनवून घेत आहे. मी अशा पद्धतीने साऱ्या चपात्या बनवून घेतलेल्या आहे, पाहू शकता तुम्ही. आणि नंतर मी वॉशिंग मशीनला कपडे लावलेले होते वॉश होण्यासाठी, तर वॉश कपडे पण झालेले आहेत. आता छान वाळू घालते मी आणि पाहू